फोन करू. थांब, गडबड करू नका. हा खूप महत्वाचा विषय आहे. नाही म्हणजे नुकताच सारंगला अवॉर्ड मिळाला आणि उद्या याची बातमीही येईल. पण समजा की मेहंदळींच्या एका मुलाला अवॉर्ड मिळालाय आणि मेहंदळींचा मोठा मुलगा घरात चोरी करताना पकडला गेला आणि त्याला अटक झाली. या दोन्ही बातम्या एकत्र आल्या तर नेगेटिव्ह बातमीला जास्त जोर दिला जाईल, कारण लोकांना त्यातच स्पाइस मिळतो आणि यामुळे आपल्या कंपनीचं गुडविल खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण शांतपणे निर्णय घेऊ. शिवाय ती शिवानी कारखानीस ती म्हणते की तिला आपल्या कंपनीसोबत कोलॅब करायचंय. जर ही बातमी बाहेर गेली तर खूप मोठा परिणाम होईल आपल्या बिझनेसवर. जे जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल, त्याचं टेन्शन तू नको घेऊस. पण आता हा मुलगा जसा वागतोय ना, त्याच्या वागण्याला लगाम घालणं आता गरजेचं आहे. म्हणजे तू काय करायचं ठरवलंयस? याला आणि आपल्याला सगळ्यांना जो त्रास होतोय ना, तो त्रास मला कायमचा बंद करून टाकायचा आहे. आणि मी अजूनही याची आई आहे. याच्यासाठी मी निर्णय घेऊ शकते. माझा अधिकार आहे ना. न अधिकारी, मला माहिती होतं तू मला माफ करशील. थँक्यू व्हेरी. नाही, रडायचं नाही हं असं. ऐक, आज इथे राहायचं, गेस्ट रूम मध्ये जा. उद्या तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. बबलू, याच्यावर रात्रभर नजर ठेवायची, रात्रभर. तिलोत्तमा, काय ठरवलंयस तू? कळेल उद्या, सगळ्यांना सगळं काही कळेल. माझा एक मुलगा घरात चोरी काय करतो आणि दुसरा आईपासून गोष्टी लपवून ठेवतो. छान. काय ते तारा, काय झालं? सोहम, मला राजकुमार दादाची खूप भीती वाटते रे. भीती वाटावी असंच वागलाय तो. पण तो आधीपासूनच असा होता का? नाही का, तो आधी असा नव्हता. पण जे काही झालंय त्यानंतर तो असा वागू शकतो याचा अंदाज मला आला होता. आणि त्यामुळेच मी तुला बोललो होतो आमच्याबरोबर चल कार्यक्रमाला. अरे उलट मी घरात थांबले म्हणून तर तो सापडला ना. आपले दागिने पण वाचले. आणि एवढं सगळं करून काय फायदा? मॉमने त्याला घरीच थांबायला सांगितलं. मला नाही पटलं हे. तुला नाही खटकलं मॉमचं वागणं? खटकलाय, पण काय करू शकतो. पण जर हा मॉमचा डिसिजन आहे तर तो फायनल आहे. आणि ती जे काही करते ते विचार करूनच करते. राजकुमार दादा घराबाहेर होता तरी त्याने एवढं धाडस केलं. आता तर तो घरातच आहे आपल्या. आणि काही केलं तर मला खूप भीती वाटते रे. पॅनिक होऊ नकोस. हे बघ, राजकुमार दादाला घरी ठेवायचं डिसिजन जर मॉमने घेतलं असेल ना, तर ते विचार करूनच घेतलं असणार आहे. आता तो प्लॅन काय हे मलाही माहित नाही. पण ते सगळं जाऊ दे आता. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मला अवॉर्ड बद्दल काही ऐकायचं. अवॉर्ड बद्दल नाहीये. शिवानी कारखानीस. तिचं काय? रोज पेटल्सची मालकीण शिवानी कारखानीस कार्यक्रमात मला भेटली.
स्वतःहून येऊन माझ्याशी बोलली आणि मला तिने कमाल ऑफर दिली. कसली ऑफर? म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तिचा पार्टनर बनायची. एक मिनिट, तिला कसं कळलं तुझी म्युझिक कंपनी होती? अरे वा, असं कसं? नाही, ती इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे, तर बऱ्याच ठिकाणी नजर असेल ना तिची. आलं असेल लक्षात कुठून तरी. तोच तर पॉइंट आहे ना माझा. एवढ्या मोठ्या कंपनीच्या ओनरला कसं कळलं की तुझी म्युझिक कंपनी आहे? अशी कंपनी जिचा एकही प्रोजेक्ट बाहेर नाही आलाय. अगं असं का बोलतेस तू तारा? तुझं गाणं किती व्हायरल झालं होतं, टॉप 10 मध्ये होतं की नाही? ते पोचलं असेल. हा, पण सो हे काही मला फारसं पटत नाहीये. म्हणजे तू इन्फ्लुएन्स नको होता लगेच. बी अलर्ट. मी अलर्टच आहे तारा, पण हे माझं स्वप्न होतं जे मी आपल्यासाठी बघितलं होतं. आता जर शिवानी मॅममुळे ते पूर्ण होणार असेल तर काय हरकत आहे? तूच विचार करून बघ. जशी आपली ही कंपनी रूपम कॉस्मेटिक्स, तशीच अजून एक कंपनी असेल, म्युझिक कंपनी. हे मी उभी केली असेल. तसं जर झालं तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मलाच होईल सोहम. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता कशात काही नाही आहे, तर जे काही करशील ते जपून कर. जपून करेन मी. पण तुला एक सांगतो, मला ना कसलीच भीती नाही आहे. कारण तू आहेस ना माझ्या बरोबर. ऐका ना, तुम्ही तिलोत्तमा मॅडमशी बोललात का? खरं तर कालच बोलायला हवं होतं तुम्ही. काल नाही बोललो मी खरं तर, पण काल बोलून काही फायदा नव्हता सावली. काल ती रागात होती, तिने ऐकून घेतलंच नसतं. आता बोलतो मी, तू काळजी नको करू. सावली, का तू सकाळी असे तोंड पाडू नयेस? अशी गोड गोड जरा हस ना, स्माइल ठेव ना अशी गोड गोड. सारंग सर, काल जे झालं ते माझ्या डोक्यातून जात नाहीये. बोलतो आयशी, तू टेन्शन नको घेऊ. राजकुमार दादा हद्दच केली खरं तर. तो या थराला जाईल असं वाटलंच नव्हतं मला. राग पण येतोय, तेवढंच वाईट पण वाटतंय. वाईट वाटणारच ना, शेवटी भाऊ आहेत ते तुमचे. पण मला वेगळा प्रश्न पडलाय. वेगळा म्हणजे जगन्नाथजींनी जे सांगितलं त्याबद्दल मला तुमची खूप काळजी वाटते. हे आहे ना धागा, त्यासाठीच बांधलाय ना तू. काही नाही होणार मला. प्रोटेक्शन. आणि जगन्नाथजीच म्हणाले ना की तू माझं सुरक्षा कवच आहेस. धाग्यापेक्षा महत्वाची तू आहेस, आणि तू आहेस ना माझ्यासोबत. बरोबर आहे तुमचं, पण एवढा छान कार्यक्रम झाला, आता आपण आनंद साजरा करायला हवा होता ना. पण काय झालं, त्यालाही गालबोट लागलं. म्हणजेच ही तर येणाऱ्या वाईट काळाची सुरुवात तर नसेल ना? काही नाही होणार आहे सावली. असं का तू विचार करतेस? नको टेन्शन घेऊ. तुला आनंद साजरा करायचा आहे ना, आपण करू. टेन्शन नको, इकडे तू. काळजी नको करू सावली.